पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. माझ्या बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय भावांनो सिस्टरांनो हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रियानो परमेश्वर आपल्याला सांगत आहे हालेलुया हालेलुया देवाचे वचन हृदयात ठेव आणि देवाला उंचाव त्याच्या नावाचा महिमा करा त्याचा गौरव करा हालेलुया धन्यवाद येशू वंशराच्या बोधवचनामध्ये 17वा अध्यायातील 26वा वचन वंशराच्या बोधवचन 17वा अध्यायातील 26वा वचन हालेलुया तुम्ही घरी 24 पासून ते वचन वाचू शकता आहे हालेलुया हालेलुया आता पण वाचायला काही हरकत नाही सिस्टर 24 पासून वाचा सिस्टर. पण पश्चातापाचा तो स्वीकार करतो आणि निराशेकडे झुकलेल्यांना तो धीर देतो. पाप सोडून प्रभूकडे परत या त्याच्या सानिध्यात प्रार्थना करा म्हणजे तुमचे अपराध कमी होतील. सर्व अमंगलाचा तिरस्कार करून आणि दुष्कृत्ये टाकून परमेश्वराकडे परत या. हालेलुया परमेश्वराकडे परत या. देवाचे नाव उंच करायचे आहे. वंशराचं बोधवचन 17वा अध्याय 26वा वचन देवाचे नाव उंच करायचे आहे. हालेलुया हालेलुया दुसरं काही नाही परत Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. एका तरुण मुलाने त्याच्या मम्मीला सांगितलं म्हणून मम्मीने बोलली हालेलुया हालेलुया तू आता 7 वर्षाचा झालीस हालेलुया हालेलुया मी 24 वर्षाचा आहे मी आता कशाला देवळात जाऊ. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. 24 वर्षाचा मुलगा काही पण केलं तर चालते म्हणून त्याचा डोकं द्यायला सांगतात. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. उपदेश ग्रंथामध्ये परमेश्वराने बोललेला आहे या तारुण्याच्या दिवसामध्ये तू तुझ्या रक्षकाला तुझ्या बापाला शोध. म्हातारपणामध्ये नाही आत्ताच्या या तारुण्याच्या वयामध्ये तू तरुण आहे तोपर्यंत तू शोध. हालेलुया धन्यवाद हालेलुया प्रियानो परमेश्वराच्या नावाबद्दल यशाया संदेशाने खूप सुंदर गोष्ट त्यांच्याबद्दल बोललेलं आहे. एवढे सूत्र आहे की ते बसून बोलण्याचा सारखा शब्द नाही येत. हालेलुया खूप सुंदर वचन आहे. आपण उभं राहून बोलूया. हालेलुया यशाया संदेशाच्या पुस्तकामध्ये 48वा अध्यायातील 17वा वचन 17 पासूनचे वचन. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया अभिमान बाळगूया आपले बाप आहे. हालेलुया हालेलुया या बापाविषयी यशाया संदेशाने बोललेले हे सुंदर वचन आहे. आता आपण ऐकूया 48वा अध्याय 17 पासूनचे वचन. परमेश्वर तुझा उद्धारकर्ता इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो. तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा
ऐकलास तर बरे होते. मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती. तुझा वंश रेती इतका, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणा इतके असते. त्याचे नाव मजसमोरून उच्छेद पावले नसते. आता आपण 21 वचन ऐकूया. त्याचा अगोदर आपण लक्षात घेऊया. हालेलुया. परमेश्वराचं नाव मुक्तिदाता म्हणून आहे. पहिले बोलले परमेश्वराच्या सानिध्यामध्ये परमेश्वराला पकडून जे कोणी चालत आहे त्यांच्याकडे शांती नदी सारखा वाहणार. तुमच्या वसईकरांना नदीचा जास्त अनुभव नसेल. मला समुद्राचा लाटाचा अनुभव. नदी जवळ जे कोणी जाऊन बसत आहे त्यांना समुद्राजवळ बसतात त्यावेळेस शांती मिळते. हालेलुया. समुद्राच्या वाहण्यात एक शांतीचा आवाज आहे. ज्यांचं घर नदी जवळ आहे ना ते नदी जे वाहत आहे खूप सुंदर गाण्यासारखा. मम्मी बाळाला चोपवण्यासाठी जे गाणं म्हणताय तसा प्रकारे सुंदर अनुभव आहे. हालेलुया. प्रभू सांगत आहे तुझा परमेश्वर तू एकदा परीक्षा घेऊन बघ. आज कोणतरी मला बोलले आता 5 महिना मी दारूला हात लावला नाही. 5 महिना दारूला हात लावला नाही. बायकोला बरं वाटलं. माझ्या नवऱ्यामुळे आमच्या घरी शांती आलेला. बायको एक बक्षीस म्हणून त्याला गाडी विकत दिली. धन्यवाद. माझ्या प्रियाला वाईटापासून लांब राहतो तेव्हा आपल्याला शांती नदीप्रमाणे. बिघडायला जास्त वेळ नाही लागणार. बिघडायला जास्त वेळ नाही लागणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आपले परमेश्वर नदी सारखा शांती देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर परमेश्वराचं नीतिमत्व समुद्राप्रमाणे. त्यामध्ये वसई तन्वय पडते त्यात. हालेलुया. नीतिमत्व समुद्राप्रमाणे. हालेलुया. समुद्राच्या पलीकडे गेलेले कोण आहे? हालेलुया. समुद्राच्या पलीकडे जाणं जरा कठीण आहे. हालेलुया. त्याचा हद्द तुम्हाला बघता येत नाही. हालेलुया. परमेश्वराचं नीतिमत्व असे आहे. परमेश्वराचं नीतिमत्व म्हणजे काय आहे? आज काउन्सिलिंगला आलेले कोणाला तरी देवाने बोलली हालेलुया तक्रार नाही करायचं. तक्रार नाही करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसरा कोणाला तरी देवाने आज बोलली मोजत बसू नकोस. हालेलुया.
3 वेळी क्षमा केली, पुढे मी क्षमा नाही करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराचं नीतिमत्व समुद्राप्रमाणे आहे. प्रभु तुम्हा बरोबर असो. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणाऱ्या लोकांना मला वाटते इथे तुमच्यामध्ये असे कोणी नसेल. हालेलुया. कोणीही आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणारा, कदाचित व्हिडिओ ऐकणारा असेल. हालेलुया. एक डोळा कामातून गेलेला आहे, काही दिसत नाही. पूर्ण डोळा कसं तरी झालेला आहे. त्या डोळ्याला प्रभू येशू आज एक आशीर्वाद देत आहे. आज माझ्या समोर देवाचे वचन ऐकणाऱ्या तुमच्यामध्ये अनेक लोकांना पवित्र आत्मा शुभवर्तमान ऐकायला, शुभवर्तमान वाचायला. कमीत कमी किती मिनिट वाचायचं? 30 पेक्षा जास्त. जो मोजून वाचणार आहे 30 मिनिट नंतर अजून 1-2-3 सेकंद. हालेलुया. तुम्ही कंजूस असला तर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर वाचनाकडे मोठा आकर्षण, वाचनाचा मोठा आशीर्वाद या ट्रीटला आले लोकांना दे. शुभवर्तमान समजायला आणि ते शुभवर्तमान गाजवायला, शुभवर्तमानाची घोषणा करायला 8 लोकांना परमेश्वर उचलत आहे. मानसिक तणाव, मानसिक क्लेश, इंग्लिश बोलणाऱ्यांच्या भाषामध्ये स्ट्रेस येत आहे, टेन्शन येत आहे, डोक्याला काही पेरत नाही. अशा परिस्थितीतील अनेक लोकांना पवित्र आत्मा सुख देत आहे. असे कोणाला तरी वाटते माझ्या पोटामध्ये काही दगड आहे का, पोट फुगल्यासारखा होत आहे, पोटाला हात लावला तर काही भाऊपणा येत नाही. हालेलुया. अशा अनेक लोकांना प्रभू स्पर्श कायम डोकं जड झाल्यासारखा होत आहे. अशा स्थितीतील अनेकांना सुख देत आहे. जमिनीच्या संबंधातील काही मुद्दा ज्यांना त्रास देत आहे त्यांना पवित्र आत्मा सांगत आहे पहिले क्षमा कर. तू जेव्हा क्षमा करणार पवित्र आत्म्याच्या काही पवित्र आत्मा करू शकणार. हालेलुया. तळपायाच्या आत जे दुखणे आहे ते काही लोकांच्या दुखण्याचा दूर केलेला आहे. आता आपण देवाला धन्यवाद देत 2 मिनिट स्तुती करूया, त्यानंतर आपण खाली बसू. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्रानी पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.